नमस्कार. माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण फक्त 4 पदार्थांपासून बनणारी पालकाची कोशिंबीर बघणार आहोत. कच्चाच पालक तो जरा स्वच्छ धुवून घ्यायचा, हळद मिठाच्या पाण्यात टाकून उपसून, कारण आपण तो कच्चा वापरणार आहे. दही, खजूर आणि मीठ. तर आधी आपण पालक स्वच्छ धुवून तो चिरून घेऊ बारीक. अतिशय हेल्दी रेसिपी होणार आहे ही. कच्च्या पालकामध्ये खूप विटामिन्स असतात आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी ही कोशिंबीर होते. तर आता आपण पालक धुवून चिरून घेऊ. पालक आपण चांगला धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतला आहे. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, थोडेसे खजुराचे तुकडे, कारण आपण साखर टाकणार नाही आहे म्हणून खजुराचे तुकडे टाकायचे, आणि थोडंसं दही. ज्यांना साखर चालत नाही त्यांच्यासाठी ही एक खूप हेल्दी डिश आहे. आणि कच्चा पालक खूपच टेस्टी लागतो. तुम्ही अवश्य करून बघा. याला फोडणी वगैरे काही घालायची नाही, फक्त हे चांगलं कालवून घ्यायचं. अजून थोडं दही टाकू आपण. दह्याच्या आंबटपणासाठी आपण थोडा खजूर टाकला आहे. ही आपली कच्च्या पालकाची कोशिंबीर तयार आहे. टेस्टी होणारी ही डिश तुम्ही अवश्य एकदा करून बघा. पालकाचे फायदे जर मी तुम्हाला सांगितले ना, तर तुम्ही ही कोशिंबीर नक्की करणार नेहमी. कारण त्याच्यात लोह असतं, व्हिटॅमिन ए असतं, सी असतं, के असतं आणि कॅल्शियम पण असतं. याच्यामुळे हाडांचं आरोग्य, रक्तदाब आणि हृदय यांचं आरोग्य सुधारतं. लोह आणि ऊर्जेचा हा स्रोत आहे. डोळ्यांचं आरोग्य याने चांगलं होतं. रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते, पचन सुधारते आणि त्वचा आणि केसांसाठी पण पालक अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही कोशिंबीर अवश्य करा. आजची ही माझी हेल्दी रेसिपी आपल्या सगळ्यांना आवडलीच असेल. आवडली असली तर जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशीच एखादी हेल्दी रेसिपी घेऊ.